हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं दुबई सिरीजच्या एका नव्या व्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत अबुधाबी सिटी टूरला। अबुधाबी हे UAEची राजधानी असून दुबईच्या तुलनेत इथे एक वेगळीच शांती, परंपरा आणि भव्यता पाहायला मिळते। या टूरमध्ये आपण बघणार आहोत जगप्रसिद्ध शेख जायद ग्रँड मॉस्क, हेरिटेज विलेज, सुंदर असे कॉर्निश बीच, डेट्स मार्केट, फरारी वर्ल्ड आणि एक विशेष ठिकाण म्हणजे बॅप्स हिंदू मंदिर। आम्ही ही ट्रिप कुठून बुक केली याचे सर्व डिटेल्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया या धमाल टूरला। मित्रांनो, आम्हाला आमच्या गाईडने हॉटेलवरून पिक केलं आणि आम्ही जवळजवळ 120 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो आहोत अबुधाबी सिटीमध्ये। आज आपला पहिला स्टॉप आहे शेख जायद ग्रँड मॉस्क। अबुधाबीची ओळख आणि UAEमधील सर्वात मोठे धार्मिक स्थळ, पांढऱ्या संगमरवरी दगडाचे बांधकाम, सोन्याची नक्षीदार सजावट आणि जगातील सर्वात मोठे हाताने विणलेले कार्पेट पाहून कुणीही थक्क होईल। चला तर मग आज आपण हा सर्व अनुभव घेणार आहोत। मॉस्कच्या एंट्रन्सकडे जाताना खूप सारे गिफ्ट शॉप्स पाहायला मिळतात। गाईज, आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि खरंच याला जगातील सर्वात मोठी मॉस्क का म्हणतात हे आत आल्यावर कळते। तुम्ही सुद्धा पहा। ग्रँड मॉस्कमध्ये प्रवेश करताना ड्रेस कोड फार महत्त्वाचा आहे। लेडीजसाठी पूर्ण स्लीव्ज ड्रेस, डोक्यावर स्कार्फ आणि लाँग पॅन्ट, तसंच जेंट्ससाठी फुल स्लीव्ज शर्ट आणि लाँग पॅन्ट। जर तुमच्याकडे योग्य कपडे नसतील तर तिथे एंट्री मिळत नाही किंवा तुम्हाला तिथे कपडे विकत घ्यावे लागतात, जे की खूप महाग पडतात। इथला प्रत्येक कॉर्नर पाहण्यासारखा आहे। इथे संगमरवरी भिंतींवर केलेले नक्षीकाम, मोठे मोठे झुंबर, कार्पेट्स हे सर्व पर्यटकांना थक्क करतात। आत पाय टाकताच जी शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते ते खरंच अविस्मरणीय आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती कोरीव आणि सुंदर असे नक्षीकाम भिंतींवरती केलेले आहे। तसेच हे झुंबर देखील खूपच छान आहेत। इथे सगळीकडे असे डोम्स आणि त्यामध्ये झुंबर पाहायला मिळतात। मित्रांनो, अबुधाबीला जाणार असाल तर इथे नक्की जा। यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप आहे हेरिटेज विलेज। आता आपण आलो आहोत हेरिटेज विलेजमध्ये। हे ठिकाण अबुधाबीच्या जुन्या जीवनशैलीची झलक दाखवते। इथे तुम्हाला जुनी घरे, विहिरी आणि कुकिंग युटेन्सिल्स हे सर्व पाहायला मिळते। शॉपिंगसाठी हँडमेड वस्तू, लोकल दागिने आणि सोव्हिनियर्स एकदम मस्त आहेत। तुम्ही एक्सप्लोर करू शकता। हेरिटेज विलेजमधूनच आपल्याला कॉर्निश बीचकडे जाता येते। अबुधाबीतील सर्वात सुंदर बीचपैकी हा एक बीच आहे। समोर दिसणारा अबुधाबीचा स्कायलाईन आणि मागे असलेला निळाशार समुद्र
हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं आहे. संध्याकाळी सनसेटच्या वेळी हे दृश्य आणखीनच सुंदर दिसतं. हा सुंदर नजारा बघत बघत आता आपण निघालो आहोत डेट्स मार्केटकडे. मित्रांनो, अबुधाबीला गेल्यानंतर डेट्स मार्केटला भेट देणं म्हणजे एकदम कंपल्सरीच आहे. इथे तुम्हाला खजुराचे खूप सारे प्रकार पाहायला मिळतात, जसे की ताजे खजूर, बदाम नट्सने भरलेले खजूर, चॉकलेट कोटेड खजूर, असे भरपूर प्रकार इथे पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता भरपूर इंडियन टुरिस्ट इथे शॉपिंग करण्यासाठी आलेले आहेत. भारतात गिफ्ट नेण्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. गाईज, डेट्स मार्केट पाहून आम्ही आलो आहोत फरारी वर्ल्डकडे. हा आहे फरारी मॉल आणि इथूनच फरारी वर्ल्डसाठी एंट्रन्स आहे. अबुधाबी म्हटलं की फरारी वर्ल्ड हा नक्कीच चर्चेचा विषय असतो. जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर फॉर्म्युला 1 रेस इथेच आहे. आत जाण्यासाठी वेगळं तिकीट लागतं, पण बाहेरचा एरिया आपण फ्री ऑफ कॉस्ट फिरू शकतो. तिकीट किमती जरा जास्त असल्या तरी ॲडव्हेंचर राईडसाठी हे ठिकाण पैसा वसूल आहे. पण जर तुम्ही आमच्यासारखे राईड्सला घाबरणारे असाल तर बाहेर असणारे फेरारी शॉपिंग मॉल, सेल्फी स्पॉट्स एकदम मस्त आहेत. तिथे तुम्ही आरामात टाईम स्पेंड करू शकता. गाईज, टूरचा शेवट आपण करत आहोत बॅब्स हिंदू टेम्पलमध्ये. हे मंदिर 2024मध्ये अबुधाबीमध्ये उद्घाटन झाले असून UAE मधील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे. हे पूर्णपणे भारतीय शिल्पकलेने बांधलेले असून यात राजस्थान, गुजरात आणि ओडिशा येथून आणलेले दगड वापरले गेले आहेत. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि भारतीय संस्कृतीची सुंदर कोरीव कामे केलेली दृश्य आहेत. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर मंदिर दिव्याच्या प्रकाशात उजळून निघते. ते दृश्य शब्दात सांगता येणार नाही असं आहे. श्रद्धा असो वा नसो, अबुधाबीमध्ये हे ठिकाण नक्कीच भेट द्यायला हवं. प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटावा असं हे मंदिर आहे. सनसेटच्या वेळी इथे येणं आणखीनच भारी आहे. मित्रांनो, आजचा आमचा दिवस खूप भारी होता. तुम्ही देखील मस्त एन्जॉय केला असेल. आता आपण ही टूर कशी बुक करायची याची माहिती घेऊयात. ही टूर तुम्ही क्लूक, गेट युअर गाईड, अगोडा किंवा ट्रिपट्रेक सारख्या दुबईमधील लोकल प्रोव्हायडर्सकडून बुक करू शकता. आम्ही आमची टूर ट्रिपट्रेक्स यांच्याकडून बुक केली आणि दोघांसाठी 180 दिरम्स म्हणजे साधारणतः 4000 रुपये खर्च आला. यामध्ये हॉटेलवरून पिकअप अँड ड्रॉप, गाईड, सर्व ठिकाणचे एंट्री तिकीट्स हे सर्व इन्क्लुडेड असतं. याशिवाय वेगळे कोणतेही चार्जेस लागत नाहीत. ही सर्व माहिती आणि डिटेल्स स्क्रीनवरती दिले आहेत. तर गाईज, कशी वाटली अबुधाबी सिटी टूर हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.